शिलाई यंत्र वाटप कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्यांसह आदिवासींनी वाचला समस्यांचा पाडा। रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता, पाणी, शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधा पुरविण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला। पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खवसावाडी या आदिवासी वाडीत रॅलीस इंडिया लिमिटेड आणि TCSRD मिठापूर गुजरात यांना उन्नत ग्राम प्रकल्पाअंतर्गत शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी शिवणकलेचं प्रशिक्षण घेतलेल्या 12 आदिवासी भगिनींना शिलाई यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आले। येथील खवसावाडीसह 5 आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता, पाणी, शिक्षण यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा देण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला। खवसावाडीच्या रस्त्यासाठी लाखो रुपये संपवून रस्ताच अस्तित्वात नाही। याशिवाय सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदारानं 7,22,00,000 रुपयांचा ठेका घेऊन रस्त्याची कामं केली जात नाहीत। याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सारिका देसाई, उपअभियंता राजेंद्र खेडेकर यांना वारंवार सांगूनही रस्त्याचं काम सुरू न केल्यामुळे 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करून वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आम्हा आदिवासींना उपचाराविना जीव गमवावा लागत असल्याचं वास्तव स्थानिक आदिवासी ग्रामस्थ सुनील यशवंत वाघमारे, काल्या पद्या कडू यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलून दुर्गम अशा आदिवासी वाडीमध्ये येऊन आदिवासींच्या व्यथा जाणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानताना रायगड जिल्ह्यात आजही खवसावाडीसारख्या सुमारे 150हून अधिक आदिवासी वाड्या अशाच परिस्थितीत असल्याचं अधोरेखित करत किशन जावळे साहेबांच्या पुढाकारानं त्यांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींची परिस्थिती लक्षात घेता रायगड जिल्ह्यात पैसा कायदा लागू करण्यासह आदिवासींच्या जमिनीचे होणारे गैरव्यवहार तात्काळ थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीस इंडिया लिमिटेडने खवसावाडीत बांधलेल्या विहिरीची व फळबागांची पाहणी केली। रॅलीस इंडिया आणि TCSRDनं विहिरीच्या माध्यमातून आदिवासींची तहान भागवून पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामासह आदिवासींना कलमी आंब्याची रोपे वाटप उपक्रमाचं कौतुक करत चालू वर्षी येथील 5 वाड्यांमध्ये आंब्याच्या रोपांसह शेताच्या बांधावर बांबू लागवड करण्यास सहकार्य करावे, जेणेकरून आदिवासींच्या उत्पन्नात वाढ होईल असं आवाहन केले। खवसावाडीच्या रस्त्यांबाबत संबंधितांना तात्काळ आदेशित करण्यात येईल। तसेच येत्या मंगळवारी संबंधित सर्व विभागाची बैठक घेण्यात येईल व जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्यानं आढावा घेण्यात येईल आणि रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाडीत येण्याचं आश्वासन देत येथील आदिवासी महिला बचत गटांना 2 ई-रिक्षा देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल। तसेच कृषी विभागामार्फत ज्या आदिवासींनी फळबाग लागवड केली आहे त्यांना ड्रिप इरिगेशन सिस्टीम करून देण्यात येईल असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। या कार्यक्रमास रॅलीस इंडियाच्या उन्नत ग्राम प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार श्रीकांत म्हात्रे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्वी गलांडेनी, पेन तालुका कृषी अधिकारी वाडकर, बोरगाव सरपंच ताई खाकर, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, मानसी पाटील, राजेश रसाळ, राजू पाटील, विशाल पवार, नरेश कडू, सचिन पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं संयोजन ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व ग्राम संवर्धन समितीनं केलेलं आहे। तर पाणी नाहीये प्यायला, रस्ता नाहीये त्यांना, त्याच्यानंतर करंबेळी ठाकूर त्यांचं पत्र चाललंय ते द्या जरा सरांना। आताच्या स्थितीत आपण आलो त्याही पेक्षा भयानक आहे। तर मला फक्त एवढीच विनंती आहे की सर जशी तुम्ही इथे वेळ दिली तसेच ह्या करंबेळी ठाकूरवाडीसाठी आपली वेळ मिळावी एवढीच विनंती आहे।
जवळपास महत्त्वाच्या सगळ्या ज्या वाड्या आहेत तिथे गंभीर प्रश्न आहेत त्या सगळ्यांसाठी तुमच्या करणाऱ्या भेट देणार आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही न सांगता ते केलं आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम रॅलीज इंडियाने जी मदत केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी व्हीसी घेतली आणि व्हीसी मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे आणि मी खरंच म्हणजे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या तलाणे मॅडमांना मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण त्यांनी ह्या सरांचा जो दौरा किंवा सगळ्यांचे कार्यक्रम वाड्यावाड्याचे जे करतात ते ज्या पद्धतीने करतात त्यांना खरंच खूप मोठा धन्यवाद. आणि सर, ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की आपण इथपर्यंत येऊन ही परिस्थिती पाहावी आणि मला माहिती आहे आपण खूप कर्तव्यदक्ष याविषयी मी आपल्या कार्यालयात